नमस्कार. रामदेव होते की स्वतःलाच शिक्षा देणारा मनुष्य, बरोबर ना? रामाचं आयुष्य समजून घ्यायचं असेल तर त्यांच्या विजयाकडे पाहू नका, त्यांच्या हरवलेल्या क्षणाकडे पहा. अयोध्येच्या त्या दिवशी जेव्हा सगळं त्यांचं हाती येणार होतं, राज्य, सन्मान, आयुष्य, तेव्हा त्यांनी शांतपणे मागे वळून सर्व काही सोडलं. तो फक्त सिंहासनाचा त्याग नव्हता, तो एक संपूर्ण आयुष्याचा निरोप होता. कदाचित त्या क्षणी त्याच्या मनातील एक आवाज उठला असेल का, पण त्या प्रश्नालाही त्यांनी स्वतःतच दफन केलं. कारण रामाला प्रश्न विचारायचा अधिकार नव्हता, त्यांना फक्त निभवायचा होतं. वनवास हा फक्त जंगल नव्हता, तो एक असा प्रवास होता जिथे प्रत्येक दिवस त्यांना आतून रिकामं करत होता. रात्रीच्या शांततेत जेव्हा सगळं जग झोपलेलं असायचं, तेव्हा कदाचित त्यांच्या मनात अयोध्येचे आवाज घुमत असतील. आईचा स्पर्श, भावांचा आधार, त्या आयुष्याची ऊब जी त्यांनी स्वतःहून सोडली होती, पण त्या आठवणींना त्यांनी कधीच परत वळून दिलं नाही. कारण परत वळणं म्हणजे त्याच्या निवडीवर प्रश्न उभा करणं होतं. आणि मग सीता तिच्यासाठी त्यांच्या महासागर पार केलं, युद्ध केलं, रावणासारख्या बलाढ्य शत्रूला हरवलं. तिलाच लोकांचा एक शंकेपुढे त्यांनी स्वतःपासून दूर केलं. त्या क्षणी तो राजा होते, न्याय देणारा होते, पण आतून ते एक तुटलेलं हृदय होते. त्या निर्णयानंतरच्या रात्री त्यांनी कदाचित आकाशाकडे पाहिलं असेल, पण त्या आकाशानेही त्यांना उत्तर दिलं नसेल. कारण काही प्रश्नांना उत्तर नसतं, फक्त वेदना असते. राम हरले नाहीत, पण त्यांनी जे जिंकलं त्यांची किंमत त्यांनी स्वतःलाच आयुष्याने चुकविलं. त्यांनी जगाला न्याय दिला, पण स्वतःला कधीच दिला नाही. आणि म्हणून जेव्हा आपण रामाला मर्यादा पुरुषोत्तम म्हणतो, तेव्हा त्या शब्दाच्या मागे एक अशी वेदना उभी असते जी कुणालाही दिसत नाही, पण जी जाणवली तर मन थरथरतं. म्हणून राम महान आहे कारण त्यांनी रावणाला हरवलं नाही. तो महान आहे कारण त्यांनी स्वतःला, प्रत्येक इच्छेला, प्रत्येक वेदनेला, प्रत्येक तुटण्याला शांतपणे सहन केला आणि तरीही योग्य राहिले. पण कधी कधी असं वाटतं की त्या योग्यतेच्या शिखरावर उभा असलेला राम आतून हळूच विचारत असेल, मी सगळं केलं, पण माझ्यासाठी काय उरलं?